व्हेरिएशन इन जी विथ डेप्थ. बी पार्ट स्टडी करतो आहे आपण. जीचं व्हेरिएशन विथ डेप्थ. आता सर्टन डेप्थवर जर एखादा ऑब्जेक्ट प्रेझेंट असेल तर त्यासाठी जीची व्हॅल्यू किंवा जीचं एक्सप्रेशन कसं येईल ते आपल्याला आता फाइंड करायचं आहे. ॲज वी नो द अर्थ इज अ स्पेरिकल शेप ऑब्जेक्ट. अर्थ काय आहे? स्पेरिकल शेप ऑब्जेक्ट आहे. आणि आपण असं इमॅजिन करू शकतो की अर्थ टू बी अ स्पियर मेड ऑफ लार्ज नंबर ऑफ कॉन्सन्ट्रिक युनिफॉर्म स्पेरिकल शेल्स. लार्ज नंबर ऑफ कॉन्सन्ट्रिक युनिफॉर्म स्पेरिकल शेलने काय आहे? अर्थ तयार झालेली आहे. म्हणजे आपण आता सपोज एखादा ऑब्जेक्ट इथे घेतो आहे की जो डी एवढ्या डेप्थवर स्मॉल एम मास असणारा ऑब्जेक्ट जर प्रेझेंट असेल तर पुन्हा बघा त्याचं जे शेल असेल ते हे आहे. त्या स्पेसिफिक शेलची रेडियस जर घ्यायची झाली तर आपल्याला माहिती आहे की अर्थची रेडियस किती आहे? कॅपिटल आर एवढी आहे. आणि सपोज जर तो स्पेसिफिक ऑब्जेक्ट डी एवढ्या डेप्थवर प्रेझेंट आहे अर्थ सरफेसपासनं, अशी सिच्युएशन असेल तर या ज्या पोझिशनला तो स्मॉल एम मास असणारा ऑब्जेक्ट जर प्रेझेंट आहे त्या स्पेसिफिक शेलची रेडियस अर्थच्या सेंटरपासनं किती असणार आहे? या कॅपिटल आर म्हणजे रेडियस जी आहे अर्थची त्याच्यातनं ही डी काय केली? डेप्थ मायनस केली. इट बिकम्स आर मायनस डी. त्या स्पेरिकल शेलची जी काही रेडियस आहे सेंटरपासनं अर्थच्या ती किती असणार आहे? आर मायनस डी एवढी असणार आहे. आपल्याकडे इनिशियली अवेलेबल आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अर्थ सरफेसवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी इज इक्वल टू gm/r². हे आत्ताच आपण एक्सप्रेशन मागच्या जे काही हे होतं टॉपिक होतं त्याच्यात काय केलं? स्टडी केलं. where g is equal to gm/r², where capital M is nothing but mass of earth and small m is the mass of the body which is at depth d from the surface of earth. Again capital R is nothing but radius of earth, and now the specific shell at the specific shell की ज्या ठिकाणी आपण स्मॉल एम मास असणारा ऑब्जेक्ट आहे असं ज्यावेळेला घेतो आहे त्या शेलची पुन्हा रेडियस किती असणार आहे? अर्थच्या सेंटरपासनं आर मायनस डी. ओके, या सगळ्या टर्म्स आपण आता लक्षात घेतल्या आहे. नाव ॲज वी नो जी इज इक्वल टू वॉट? gm/r². आता इथे एम जे आहे इट इज नथिंग बट मास ऑफ अर्थ. मास ऑफ अर्थचं कन्वर्शन आपण कशात करून घेतलं आहे? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ओके, as we know volume is nothing but mass, density is nothing but mass upon volume. Therefore mass is equal to what? Volume into density. मासचं कन्वर्शन कशात करून घेतलं आहे आपण? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी या फॉर्ममध्ये त्याला घेतलेलं आहे. therefore g is equal to स्मॉल g is equal to कॅपिटल G इंटू काय आलं आहे? मास. मास कसलं घेतो आहे आपण? अर्थचं कन्सिडर करतो आहे म्हणून व्हॉल्यूम कसलं येईल? अर्थचं फॉर्म्युला काय असणार आहे? 4/3 πr³ इंटू रो अपॉन r² ॲज इट इज. फक्त काय केलं आपण? एमच्या इन्स्टेड या इक्वेशनमधल्या व्हॅल्यू काय पुट केली? 4/3 πr³ इंटू रो दॅट इज डेन्सिटी. therefore g is equal to 4/3 πr² इंटू जी. बघा आता इथे काय झालं आहे? इथलं हा r² आणि याच्यातला r² काय झालं आहे? डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमधले r² गेट कॅन्सल्ड. therefore the remaining terms are g is equal to 4/3 πr² इंटू जी. याला इक्वेशन 1 घेतलं आहे. नाव आता डी एवढ्या डेप्थवर अर्थ सरफेसपासनं असणाऱ्या ऑब्जेक्ट ज्याचं मास स्मॉल एम आहे त्याच्यासाठी आपल्याला काय एक्सप्रेशन पुन्हा फाइंड करायचं आहे. therefore acceleration due to gravity at some depth d from the surface of earth is equal to
GD. G becomes GD. GD which is equal to G small m upon R minus D. बघा याच्यात व्हॅल्यूज या दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये व्हॅल्यूज काय पुट केल्या आहे. कॅपिटल एमच्या इन्स्टेड काय घेतलेलं आहे स्मॉल एम आणि आर बिकम्स आर मायनस डी. देअरफॉर जी डी इज इक्वल टू जी एम अपॉन आर मायनस डी ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा स्मॉल एम काय आहे मास. पुन्हा मासचं कन्वर्शन आपण कशात करून घ्यायचं आहे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीमध्ये. पुन्हा त्या शेल ज्या स्पेसिफिक पोझिशनला ज्या शेलच्या पोझिशनला मास स्मॉल एम मास प्रेझेंट आहे त्याचे डेन्सिटी रो. पुन्हा डेन्सिटी तर चेंज होणार नाही ती जशीच तशी राहील दॅट इज रो. अँड व्हॉल्यूम काय येईल या शेलच्या पोझिशनला हा पण एक स्पिअर तयार झाला आहे ना आतला म्हणून त्याचे मग स्पेरिकल शेप ऑब्जेक्टची पुन्हा जे काही व्हॉल्यूम आहे तो आपण त्याच्यासाठी फॉर्म्युला काय यूज करतो 4/3 पाय आर क्यूब. देअरफॉर विच इज इक्वल टू जी इंटू 4/3 पाय आर बिकम्स आर मायनस डी ब्रॅकेट क्यूब इंटू रो अपॉन आर मायनस डी स्क्वेअर. बघा पुन्हा आता इथे कॅन्सल होणारे टर्म्स कुठले आहेत आर मायनस डी स्क्वेअर आणि यातनं आर मायनस डी स्क्वेअर काय होतील कॅन्सल होतील. देअरफॉर रिमेनिंग टर्म्स आर जी डी इज इक्वल टू 4/3 पाय आर मायनस डी रो जी. दिलेलं एक्सप्रेशन काय झालं आहे जी डी इज इक्वल टू 4/3 पाय आर मायनस डी रो इंटू जी. याला आपण इक्वेशन 2 घेतलं आहे. नाव ऑन डिवायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 वी विल गेट इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाइड केलं तर जे काही कॉमन टर्म्स आहेत त्या कॅन्सल करून आपल्याला इथे काय मिळालेलं आहे जी डी अपॉन जी इज इक्वल टू आर मायनस डी अपॉन आर. जी डी अपॉन जी. बघा कॉमन टर्म्स कुठल्या कॅन्सल झाल्या आहेत 4/3 गेट कॅन्सल पाय गेट कॅन्सल अगेन रो जी गेट कॅन्सल. देअरफॉर मग इथे आर मायनस डी शिल्लक राहिला आणि इथे आर शिल्लक राहिला. देअरफॉर आर मायनस डी अपॉन आर. जी डी अपॉन जी इज इक्वल टू आर मायनस डी अपॉन आर. देअरफॉर जी डी अपॉन जी इज इक्वल टू 1 मायनस डी अपॉन आर. बघा या आरने दोघं टर्म्सला काय केलं डिवाइड केलं. आर अपॉन आर बिकम्स 1 अँड मायनस डी अपॉन आर ॲज इट इज. देअरफॉर जी डी अपॉन जी इज इक्वल टू 1 मायनस डी अपॉन आर. देअरफॉर जी डी इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर. एक्सप्रेशन कशासाठी मिळालेलं आपल्याला डी एवढ्या डेप्थवर जर एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसपासनं बिलो द अर्थ सरफेस प्रेझेंट असेल तर त्यासाठी एक्सप्रेशन काय असणार आहे जी डी इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर. जीची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची असेल त्या स्पेसिफिक पोझिशनला तर ती आपण या एक्सप्रेशनचा यूज करून काय करू शकतो फाइंड करू शकतो. बघा स्पेशल केसेस स्टडी करतो आपण ॲट द सेंटर ऑफ अर्थच्या सेंटरला. सपोज ही पोझिशन आपण काय कन्सिडर करतो आहे अर्थ सरफेस आहे असं कन्सिडर करूया. अर्थ सरफेसवर जीची व्हॅल्यू काय असणार आहे मॅक्झिमम. जी मॅक्झिमम कुठे मिळते ॲट द सरफेस ऑफ अर्थ. आणि सपोज डेप्थ जशी वाढत जाईल अँड एक्झॅक्टली ॲट द पोझिशन डी बिकम्स आर दॅट इज डी इज इक्वल टू आर. म्हणजे रेडियस एवढी डेप्थ जर आपल्याला तिथे मिळाली तर त्यावेळेला जी डी बिकम्स एक्झॅक्टली 0. जी डी बघा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डेप्थ डी किती असणार आहे एक्झॅक्टली 0 मिळणार आहे. पुन्हा दोन सिच्युएशन आपण इथे स्टडी करतो आहे. जी मॅक्झिमम कुठे मिळेल ॲट द सरफेस ऑफ अर्थ. जी काय असणार आहे मॅक्झिमम आहे. आणि जी डिक्रीज केव्हा होईल जी डिक्रीज केव्हा होईल त्याच्यासाठी दोन सिच्युएशन आहेत बघा. एक तर आहे इन्क्रीजिंग इन डेप्थ अँड इन्क्रीजिंग इन हाईट. जसे जसे डेप्थ इन्क्रीज होत जाईल तसे तसे जीची व्हॅल्यू काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाईल. पुन्हा इन्क्रीजिंग इन हाईट पुन्हा अर्थ सरफेसपासनं जशी जशी हाईट स्पेसिफिक ऑब्जेक्टची वाढत जाईल तसे तसे जीची व्हॅल्यू काय होत जाणार आहे कमी कमी होत जाईल. असं व्हेरिएशन आपल्याला
अकॉर्डिंग टू ग्राफ काय आहे मिळतं आहे. जीची व्हॅल्यू फक्त मॅक्झिमम कुठे असणार आहे, ओनली ॲट द सरफेस ऑफ अर्थ. आणि डिक्रीज कुठे होत जाणार आहे, इन्क्रीजिंग इन डेप्थच्या पोझिशनला बिलो द अर्थ सरफेस जी काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. आणि इन्क्रीजिंग इन हाईट अबव द सरफेस ऑफ अर्थ पुन्हा काय होणार आहे, जीची व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार आहे.